काही परिस्थिती त्यांनी तुमच्याकडनं सुद्धा काही डिमांड केली होती. नेमकी काय वस्तुस्थिती आहे, काय याच्या मागची थोडी कहाणी? नाही, खरं तर 2014ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी आणि अजय बोरस्ते आम्ही दोघं मध्य नाशिक मधून इच्छुक होतो आणि दोघंही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो. तर नाशिक रोडला एक भैया बाहेती म्हणून नीलमताईंचा कार्यकर्ता होता. त्या भैया बाहेतींनी मला सांगितलं, भाऊ आपल्याला नीलमताईकडं तिकिटासाठी हे करायचं का? म्हटलं 100% आपल्याला प्रयत्न करायचे. तर त्यावेळेस नीलमताईकडे भैया बाहेती यांनी मला नेलं आणि त्यावेळेस भैया बाहेतीचं माझं आणि नीलमताईंचं बोलणं झालं. त्यावेळेस माझं नीलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या, मी तुम्हाला उमेदवारी आणून देते. त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली. पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली 15-20 दिवस झाले. तर मी नीलमताईंना 1-2 फोन लावले. नीलमताईंनी काही रिप्लाय दिला नाही. तर मग मी त्यांना सांगितलं, ताई असा असा विषय आहे, नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईल आणि पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते. त्या पद्धतीने मी असेल, आमचा संदेश फुले, राजेंद्र देसाई, आम्ही तिघही तिथे गेलो. आमदार निवासला मनोऱ्याला त्यांची गाडी आली, त्यांचा ड्रायव्हर आला. त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले, पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली. अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून केलं. तुम्ही त्यांना किती परत देताना त्यांनी किती कमी? नाही, मी पैसे दिले होते, काय त्या अमाऊंट मधून त्यांनी कमी दिले एवढं नक्की. 60 लाख रुपये तुम्ही दिलेत असं राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे. नेमकी वस्तुस्थिती काय? नाही, मी दिले ना पैसे, सांगतो ना, 100% पैसे दिले. आणि भैया बाहेती मध्ये आमच्या मध्यस्थी होता आणि त्याच्या समोर पैसे दिले आणि ते देतच नव्हत्या. मग मी सांगितलं पत्रकार परिषद घेऊन मी भूमिका मांडेल, सगळे पत्रकारांना, सगळ्या महाराष्ट्राला कळेल. त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं. मी आता संदेश फुले साक्षीला आहे, देसाई साक्षीला, आम्ही तिघही गेलो आणि त्यावेळेस आचारसंहिता होती. आचारसंहितेमध्ये ते पैसे काही अमाऊंट कमी दिले आणि पैसे बाकीचे रिटर्न दिले त्यांनी. आपण नाशिकचे महापौर पण होतात, जिल्हा प्रमुख पैसे घेतले अशी माहिती आहे? नाही, मुळात एक सांगतो, मी शिवसेनेचा शहर प्रमुख 7 वर्ष होतो, 7 वर्ष जिल्हा प्रमुख होतो, उपमहापौर होतो, महापौर होतो. पण शिवसेना प्रमुख असेल का उद्धव साहेब असेल, कधी माझ्याकडून पदासाठी 1 रुपया सुद्धा मागितलेला नाहीये. फक्त त्यांनी एवढं बघितलं का एक चांगलं काम करतो, चांगला डॅशिंग कार्यकर्ता आहे, म्हणून त्यांनी मला सतत ही पदं देत गेले आणि माझ्यावर म्हणजे शिवसेनेमध्ये एवढं मला जे दिलं ते भरभरून उद्धव साहेबांनी, बाळासाहेबांनी दिलेलं आहे. कधी माझ्याकडून नया पैसा सुद्धा घेतला नाही त्यांनी. पण नक्की सांग, विधानसभेच्या निवडणुकीत ह्या बाईंनी माझ्याकडून पैसे घेतले. माझ्यासारख्या अशा राज्यामध्ये अनेक प्रसंग आहेत. अनेक कार्यकर्ते पुढे येतील आणि सांगतील का या बाईंनी काय काय केलेलं आहे. आपण पुण्याचं पण अशोक हरणार जो गट नेता होता त्याचं सुद्धा ऐकलं, त्याच्याकडून सुद्धा अशाच प्रकारे पैसे वसूल केलेले. म्हणून या ठिकाणी सांगतो का, मुळात त्यांनी जो विषय मांडला दिल्लीत, तो विषय मांडण्याचं व्यासपीठ नव्हतं, ते मराठी साहित्य संमेलन होतं. तिथं मराठी साहित्याविषयी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती. ती भूमिका त्या बाईला मांडता येत नाही आणि खरोखर त्या बाईची क्यू येते आम्हाला. पण या सगळ्या अनेक नेते पुढे येतील, महाराष्ट्रातले अनेक नेते पुढे येतील. पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई पुढे कार्यकर्त्यांना न्याय द्यायची नाही, हे एवढं सत्य आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि नीलम गोरे आणि मधल्यामध्ये हे सगळे उद्योग करायचे असा काही नेत्यांचा आरोप आहे. नाही, मला तर मातोश्रीचे दरवाजे कायम खुलले. लहानपणापासून मला 43 वर्ष झाले मी शिवसेनेत काम करतोय. बाळासाहेबांबरोबर काम केलेलं, उद्धव साहेबांबरोबर पण काम करतोय मी. पण एक सांगतो, मला मातोश्रीचे दरवाजे कायम खुलले. पण काही कार्यकर्ते बिचारे असे नवीन आलेले आणि त्यांना काही अपेक्षा असतं पद वगैरे सत्तेत जाण्याचं, तर त्यावेळेस जी ही बाई ज्या ठिकाणी संपर्क नेता होती त्या ठिकाणी अशी अवस्था झालेली.
का मातोश्रीपर्यंत ही बाई कार्यकर्त्यांना पोहोचून द्यायची नाही. तिकिटासाठी पैसे दिले त्यांनी. मग त्यांनी काय नेमकं सांगितलं होतं? काय त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा तिकीट मिळवता ते काय सांगायचे की ज्याच्यामुळे अशा पद्धतीनं नाईलाज असतो तुम्हाला तिथपर्यंत पैसे द्यावे लागायचे? नाही, स्पर्धा होती ना. इकडे अजय बरोस्तेला, इकडे मी होतो. या स्पर्धेमुळे ते हे लोक फायदा घेतात. पण काय म्हणलं तर निलम गोरे तुमची? ते बोलले ना तिकीट 100% देते मी करून तुझं. मग मिळालं नाही, तिकीट नाही मिळालं. अजय बरोस्ते न मिळालं त्यावेळेस. त्यांनी पैसे कोणाला देणार, कोण काम करणार हे बोललं तर काहीच नाही त्यावर. त्यांनी डिमांड केली, त्यांना पैसे दिले. मी तुम्हाला सांगतो ना, ज्या वेळेस मी शहर प्रमुख झालो, जिल्हा प्रमुख झालो, उपमहापौर झालो, महापौर झालो, म्हणजे बाळासाहेब असेल का उद्धव साहेब असेल, मी आधीही सांगितलंय माझ्याकडून कधी रुपया सुद्धा मागितलेला नाहीये. आणि ठाकरेंच्या इथं अशा गोष्टी घडत नाही. मातोश्री एक पवित्र आमचं पवित्र स्थान आहे. तिथं पवित्र आमचे म्हणजे दैवत बसलेलं आहे. आणि अशा पद्धतीने ते कामं होत नाही. निलम गोरे यांनी काल जे काय करू द्या ना. मी शिवसैनिक आहे, गेल्या 43 वर्षापासून काम करतो. त्यांना सुद्धा मी ह्या पक्षात सिनियर आहे. काय आरोप केला तर त्याला देऊ, उत्तर देऊ. आणि तुमच्या माध्यमातून उत्तर देऊ. याच्यात काही खोटं नाही. पण अशा पद्धतीचे आरोप खरं तर अनेक वर्ष होत होतं शिवसेनेमध्ये की जे नाही. उद्योग करतात. मी तुमच्या पुढे उदाहरण फार मोठं आहे. मला 43 वर्ष झालेले. मी आजपर्यंत नया पैसाही मातोश्रीनी माझ्याकडून घेतलेला नाही. मातोश्री नाही घेत, पण मग हे मधले जे हस्तक आहेत, आता निलमताईंनी पैसे घेतले पण मग ते पुढे कोणाकडे दिले माहित नाही मला. त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते. ना. तुम्ही या संदर्भात त्यावेळेस उद्धव साहेबांशी काही बोललो होतं? नाही, साहेबांपर्यंत गेलोच नाही त्यावेळेस. फक्त त्यावेळेस तिकिटासाठी माझ्याबरोबर बबनराव घोलप, हेमंत गोडसे माझ्याबरोबर होते. त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं होतं, जर तुम्हाला निवडून आणायचं असेल तर तिथं विनायक पांडे, आणि शोसाठी द्यायचं असेल तर अजय बरोबर. पण भाऊ, या संदर्भातली कल्पना वरिष्ठ नेत्यांना, उद्धव साहेबांना आहे का की अशा पद्धतीनं त्यांच्या अपरोक्ष हे सगळे प्रकार चालू होते? कोणी शिवसैनिकांनी ही तक्रार? इतकं काही मला माहिती नाही. पण हे शिवसैनिकांना हे नेते जर तिथपर्यंत पोहोचूनच देत नसेल तर उद्धव साहेबांना माहिती कशी होईल?